पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी। बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकरी गटांनी अकोट तालुक्यातील खापरवाडी बुद्रुक येथील प्रयोगशील प्रगतिशील शेतकरी जगन प्रल्हादराव बगाडे यांच्या शेतातील जैविक कुंपण निवडुंग कॅक्टस पेरकूट पाहणीसाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील बळीराजा महिला शेतकरी गट गोरवा, मैत्री संघ महिला शेतकरी गट कान्हेरी सरप, समृद्ध महिला शेतकरी गट सराव, संत गजानन महिला शेतकरी गट महागाव, शेतमाऊली महिला शेतकरी गट यासह तालुक्यातील विविध गटातील निमंत्रक सदस्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक चौधरी, सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी हे होते, तर प्रमुख उपस्थित म्हणून मंचावर तुषार ढंगारे, उपविभागीय कृषी अधिकारी अकोट तसेच पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक उज्ज्वल बोलवार, सत्कारमूर्ती युवा उद्योजिका कांचन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। प्रगतिशील शेतकरी जगन बगाडे यांनी आपल्या 30 एकर शेतीला या निवडून कॅक्टसचे जैविक कुंपण लावलेले आहे, त्यामुळे त्यांना वन्य प्राण्यांचा त्रास नाहीसा झाला असून त्यांची शेती पद्धतीचे सर्वांनी कौतुक केले। सदर शेतकरी त्यांच्या जैविक शेतीला भेट देणाऱ्या विविध शेतकऱ्यांना या झाडाचे बेणे मोफत देत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा शेतकरी त्यांच्या जैविक कंपाऊंड शेतीला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। एक ट्रक तिथं इथूनच बेनं तिकडे गेलो होतं आणि स्वतः जगन भाऊन आणि आम्ही त्याची लागवड केली, तर ते माझ्या हाताला बरेचसे काटे रुतले। कळला का हात? नाही, पण आता जगन भाऊ कडूनच ऐकून घेऊ। एक प्रश्न आला आमच्या महिलांचा, नाही जीवाला काही घाटा होत नाही ताई, त्याचा काय करायला लागते आपल्याला। प्रत्येकाला समस्या शेती, शेतकरी आणि शेतीवर समस्या हे आपल्या पाठीवरच पुजलेल्या आहेत, ज्या पर्याय काढणं हे आपलं काम आहे। सरकारवर दोष देऊन काही फायदा नाही, कोणतंही सरकार आलं सरकार शेतकऱ्याला भलं करत नाही। आणि मी एक शेतकरी आहे, पहिले शेतमजुराचा मुलगा होतो, आता थोडा शेतकऱ्याचा मुलगा झाला, त्याच्यामुळे कोणताही शेतकरी योग आपले शेतमजूर योग याच्या अंगा आपण शेतकरी कोणाला एक खोटा बोलत। आता तुमचे काही प्रश्न आहेत, काकाने विचारला पाहिजे तार का बांधला हरभऱ्याला। तुम्ही आता इकडे पाहिलं असेल की आमच्याकडे 99% कपाशी शेती आहे, फक्त आम्ही 1-2 जण असे गावामधले की आम्ही निवड करतो दरवर्षी, कारण आम्हाला ही शेती जिवंत ठेवायची आहे। आमचे जे मुलं बाळ आहेत पुढे त्यांच्याकरता हा ठेवायचा आहे, आम्हाला जिवंत ठेवायचा। आता बाकीचे लोक त्यांना आम्ही समजावून सांगून म्हणजे हे झालं की थकलो आम्ही, त्यांना काही समजून सांगणं आम्ही सोडून दिला। आता तुम्ही तुमचं पहा काय, आता आम्ही जे प्रामाणिक प्रयत्न केले त्याचं हे आम्ही सगळं उभं केलेलं आहे आणि कोणीही चमत्कार लागले कोणी नमस्कार करत नाही। आता माझ्याकडून तुम्ही आता आपल्या तुम्ही जिल्ह्यामधल्या बाहेर राज्यातले येऊन राहिले, अमेरिकन माणसं माझ्याकडे येऊन राहिले। तर हा जो तार बांधला काका तुमचा जो प्रश्न होता मगाशी, तर इकडे हा तुम्हाला हरभराच कोणाचा नाही दिसते, फक्त हा माझा एक हरभरा आहे आणि मी याच कामात संघबाजू याच कामानिमित्त मग बाहेर गावी असतो। एखाद्या आपली हे गेट उघडं राहिलं काही म्हणून मी काय केलं तर जास्ती हरभरा पेरला, त्याच्या आधीचे तार आणून ठेवले होते। त्या माणसाने म्हटलं उद्या तुम्ही पेरणी करून राहिले, पेरणी झाल्याबरोबर खुट्या मारून हा तार बांधून देता, कारण हरभरा पीक असं आहे का हे आपण पेरणी केली, डुकरांनी जर खाल्लं, तुम्ही त्याच्यावर समजा पाणी वगैरे दिल्यानंतर तर ते हरभरा जो निघते पहिला, त्यानंतर दुसरा लागवण केला की त्याच्याने याची गॅप येतच नाही, तो मागचा हिरवाच राहील। म्हणून मग मी रिस्क घेतली नाही। तुम्ही याच्या आधी मी त्या खुट्या काढून गुंडाळून ठेवून शकलो असतो, पण म्हटलं नाही, जे खरं काम आहे ते आपण यांना सांगू शकतो।